नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ऑनलाईन अभ्यास पॉईंटमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे पोलीस भरती सामान्य ज्ञान सराव पेपर. आजचा पेपर क्रमांक 4 आहे. एकूण प्रश्न 25 आहे. यामध्ये प्रिवियस इयरमध्ये जे प्रश्न आले होते तसे प्रश्न आपण व्हिडिओमध्ये घेतले आहेत. चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला. पहिला प्रश्न आहे, नवेगाव राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? अमरावती, गोंदिया, गडचिरोली, भंडारा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, गोंदिया. नवेगाव राष्ट्रीय उद्यान आहे गोंदिया जिल्ह्यात. पुढचा प्रश्न आहे, कुसुमाग्रज या टोपण नावाने कोणत्या लेखकाला ओळखले जाते? वि. स. खांडेकर, वि. वा. शिरवाडकर, विंदा करंदीकर, न. चि. केळकर. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, वि. वा. शिरवाडकर. पुढचा प्रश्न आहे, लोकसंख्येच्या बाबतीत खाली दिलेल्यापैकी सर्वात मोठे राज्य कोणते आहे? महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, राजस्थान. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, महाराष्ट्र. जर संपूर्ण भारताचा विचार केला तर सर्वात मोठे राज्य आहे उत्तर प्रदेश, पण या 4 पैकी विचार केला तर यामध्ये महाराष्ट्र सर्वात मोठे राज्य आहे लोकसंख्येच्या बाबतीत. पुढचा प्रश्न आहे, समुद्राची खोली मोजण्यासाठी कशाचा वापर केला जातो? अपवर्तनांक मापी, निष्कर्षण तंत्रज्ञान, हायड्रोमीटर, सोनार तंत्रज्ञान. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, सोनार तंत्रज्ञान. समुद्राची खोली मोजण्यासाठी सोनार तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी सर्वात लहान महासागर कोणता आहे? आर्कटिक महासागर, दक्षिण महासागर, अटलांटिक महासागर, प्रशांत महासागर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, आर्कटिक महासागर. पुढचा प्रश्न आहे, DOTS उपचार पद्धती कोणत्या रोगाशी संबंधित आहे? कावीळ, क्षयरोग, कुष्ठरोग, कर्करोग. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, क्षयरोग. DOTS पद्धत क्षयरोगाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न आहे, राज्यसभेचे सभापती खालीलपैकी कोण असतात? राज्यसभेने निवडून दिलेली व्यक्ती, लोकसभेने निवडून दिलेली व्यक्ती, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती. तर राज्यसभेचे सभापती असतात उपराष्ट्रपती. पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानात दुरुस्ती करण्याशी संबंधित कलम कोणते आहे? कलम 356, कलम 360, कलम 280, कलम 368. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, कलम 368. कलम 356 आहे राज्य आणीबाणी, 360 आर्थिक आणीबाणी आणि 280 आहे वित्त आयोगाची स्थापनाशी संबंधित. पुढचा प्रश्न आहे, थर्मामीटरमध्ये खालीलपैकी कोणता धातू वापरला जातो? तांबे, पारा, कोबाल्ट, कथील. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पारा. थर्मामीटरमध्ये पारा हा धातू वापरला जातो. पारा हा धातू द्रव अवस्थेमध्ये असतो. पुढचा प्रश्न आहे, उजनी धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? सोलापूर, जळगाव, सातारा, धुळे. योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 1, सोलापूर.
पुढचा प्रश्न आहे, चंद्रावर यशस्वीपणे यान उतरवणारा भारत जगातील कितव्या क्रमांकाचा देश आहे? पहिला, दुसरा, चौथा, तिसरा. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, चौथा. भारत हा चंद्रावर यान उतरविणारा जगातील चौथा देश आहे. आणि जर प्रश्न आला, जर दक्षिण ध्रुवावर, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरविणारा भारत कितवा देश आहे, तर त्याचं उत्तर असणार आहे पहिला. पुढचा प्रश्न आहे, सोडियम हायड्रॉक्साईडचे रासायनिक नाव काय आहे? CH3, COOH, Na2CO3, NaH4OH, NH4OH का NaOH? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, NaOH. पुढचा प्रश्न आहे, कळसुबाई शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? अहिल्यानगर, ठाणे, नाशिक, मुंबई. तर कळसुबाई हे शिखर आहे अहिल्यानगरमध्ये. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे, भारताची सर्वात जास्त लांबीची सीमा कोणत्या देशाला लागून आहे? चीन, बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळ. योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 2, बांगलादेश. बांगलादेशला सर्वात मोठी भारताची सीमा लागून आहे. पुढचा प्रश्न आहे, बिहू हा उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? उत्तराखंड, पश्चिम बंगाल, आसाम, तमिळनाडू. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, आसाम. आसाममध्ये साजरा केला जातो बिहू उत्सव. पुढचा प्रश्न आहे, लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधीस्थळाचे नाव काय आहे? शांतिवन, शक्तिस्थळ, किसान घाट, विजय घाट. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, विजय घाट. पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेबांनी सुरू केले नसलेले वृत्तपत्र खालीलपैकी नाही. बहिष्कृत भारत, समता, जनता, प्रबोधन. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, प्रबोधन. प्रबोधन हे वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेले नाही. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. कॅबिनेट मिशन 1946, ऑगस्ट ऑफर 1938, माउंट बॅटन योजना 1947, क्रिप्स मिशन 1942. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ऑगस्ट ऑफर 1938. हे चुकीचं आहे. पुढचा प्रश्न आहे, दरवर्षी कोणता दिवस हा उत्तर भारतातील सर्वात मोठा दिवस असतो? 21 मे, 21 एप्रिल, 21 जून, 21 मार्च. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 21 जून. हा सर्वात मोठा दिवस असतो. पुढचा प्रश्न आहे, फ्लोटिंग नॅशनल पार्क किबुल लामजाओ कोणत्या राज्यातील आहे? सिक्कीम, नागालँड, मेघालय, मणिपूर. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, मणिपूर. पुढचा प्रश्न आहे, भारताचे नवीन उपराष्ट्रपतीपदी कोण निवडून आले आहेत? CP राधाकृष्णन, V सुदर्शन रेड्डी, जगदीप धनखड, हमीद अन्सारी. योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 1, CP राधाकृष्णन. पुढचा प्रश्न आहे, इंग्रज भारताचे आर्थिक शोषण करत असल्याचा आर्थिक निस्सारणाचा सिद्धांत कोणी मांडला होता? फिरोजशाह मेहता, दादाभाई नौरोजी, महादेव गोविंद रानडे, गोपाळकृष्ण गोखले. योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 2, दादाभाई नौरोजी. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाचा
शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात सहभाग नव्हता? हंबीरराव मोहिते, दत्ताजी वाकनीस, कान्होजी जेधे, निराजी रावजी. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, कान्होजी जेधे. पुढचा प्रश्न आहे, सर्वाधिक तालुके कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये आहेत? नागपूर, पुणे, कोकण, छत्रपती संभाजीनगर. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, छत्रपती संभाजीनगर. यामध्ये सर्वाधिक तालुके आहेत. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 51 मध्ये मूलभूत कर्तव्ये यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश नाही? स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे, मतदान करणे, कर भरणे, सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे, तर रक्षण करणे, देशाचे रक्षण करणे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मतदान करणे, कर भरणे हे 11 कर्तव्यांमध्ये समाविष्ट नाही. तर या व्हिडिओमध्ये बघितले आपण 25 प्रश्न जे की प्रिव्हियस पेपरमध्ये आलेले होते. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.